नमस्ते. माझं नाव किशोर शेवकर. इथे इंदोरी म्हणून गाव आहे, तळेगाव दाभाडेच्या जवळच आहे ते. मी त्या ठिकाणी राहतो. साधारण मला एक त्रास होता. साधारण तो 4 ते 5 वर्षापासूनचा मला त्रास होता. कचित जास्तही दिवस तसा असेल. अनेक डॉक्टर केले, बरेच डॉक्टरांच्या अनेक प्रकारची औषधं खाल्ली. किती डॉक्टर केले, किती औषधं खाल्ली माझं मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. परंतु एका डॉक्टरांनी सांगितलं मला की तुला IBS आहे. म्हणलं हा IBS काय आहे नक्की. त्यांनी सायंटिफिकली नाव सांगितलं, त्याचं उपाय वगैरे सांगितले. म्हणलं यावरती उपाय काय. म्हणले काही उपाय नाहीये, तुम्हाला गोळ्याच खाव्या लागतील. ठीक आहे म्हणलं, खातो गोळ्या, काय एका दुसरी गोळी असेल. परंतु त्या 6 गोळ्या होत्या, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर, सकाळ दुपार संध्याकाळ, अशा 6 टोटल गोळ्या होत्या. म्हणलं डॉक्टर साहेब ठीक आहे, म्हणलं 4-6 महिने घेऊन थांबू शकेल हे. पुन्हा डॉक्टरांकडे एक साधारण 4-1 महिन्यांनी गेलो. म्हणलं हा जो अपाय आहे, हा जो IBS का काय आजार आहे, तो बरा कधी होणार. म्हणजे नाही, बरा नाही होता म्हणे. मग याला उपाय म्हणे तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत अशाच गोळ्या खात राहायच्या. बरं ठीक आहे म्हणलं, हरकत नाही म्हणलं. परंतु त्यांनी त्या गोळ्यांचा पण असर असा बेअसर होतोय काय, अशा पद्धतीचा माझ्या बॉडीवरती त्याचे रिएक्शन जाणवायला लागले. अक्षरशः एखादं लहान मूल तरी जास्त जेवण करेल अशा पद्धतीचा माझा आहार एवढा झाला. वजन भयंकर कमी झालं. पचनक्रिया एवढी भयान बिघडून गेली, काय विचारता सोय नाही. ठीक आहे, मग त्याला मी योगा शिक्षक पण आहे. ऍज अ योगा टीचर म्हणून आय एम अ सर्टिफाईड पर्सन. माझे योगाचे क्लास पण चालतात. तर योगाचा अभ्यास असताना सुद्धा, योगासनं करताना सुद्धा मी तो हा त्रास त्याच्या सहाय्याने बरं होईल किंवा आयुर्वेदाचा थोडा सहारा घेतला तर त्याचा आधारे मला बरा होईल का काय, अशा पद्धतीने मी प्रयत्न केले. परंतु ते सुद्धा प्रयत्न माझे विफल ठरले. एक दिवशी माझे योगाच्या गुरु झगडे मॅडम यांच्याशी काही चर्चा वार्तालाप करताना त्या ठिकाणी माझी डॉक्टर प्रमोदजी बडीगर यांची ओळख झाली. नंतर ओळखीचं रूपांतर आमचं मैत्रीमध्ये झालं. त्यांना बोलता बोलता सांगितलं की बाबा मला असा प्रॉब्लेम आहे. अहो म्हणे डॉक्टर साहेब बोलले, अहो मी स्वतः डॉक्टर असताना तुम्ही इतके दिवस मला बोलले नाही, येऊन भेटा म्हणे, आपण काय असेल तर तुमचा ट्रीटमेंट चालू करूया. पण मला तेवढा फारसा वेळ नव्हता. मग मी त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब वेळेचा थोडासा अभाव आहे. ठीक आहे म्हणले, आपला ऑनलाईनचे प्लॅन आहेत, तुम्ही ऑनलाईनच्या द्वारे तुम्ही माझी थोडी ट्रीटमेंट घ्या. मला तो दिवस आजही आठवतो. 15 ऑगस्ट 2023 या दिवशी त्यांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. माझ्या तो दिवस आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्या दिवशी डॉक्टर प्रमोदजी बडीगर आणि डॉक्टर शीतल बडीगर हे दोन्ही व्यक्तिमत्व अगदी देवदूतासारखे माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझं पूर्ण आयुष्य बदलून कसं गेलं ते थोडक्यात सांगतो. त्यांनी थोडेसे डाएट प्लॅन दिले, काही वेगळे उपचार वगैरे सांगितले. मात्र त्यामध्ये प्रकर्षाने मी सांगू इच्छितो की एकही गोळी, एकही दवा वगैरे कुठली वेगळी अशी त्यांनी मला चालू केली नाही, की गोळी वगैरे खायला सांगितली नाही. माझा योगाभ्यास त्यांनी मात्र चालू ठेवायला सांगितला. डॉक्टर शीतलजी बडीगर यांनी पर्सनली माझ्या घरच्यांशी डायरेक्ट कनेक्शन राहिलं आणि त्यांनी पर्सनली मला हँडल केलं. घरच्यांना ते परफेक्टली सांगायचे की सरांना या पद्धतीचं आज डाएट द्यायचं, घरचे त्या पद्धतीचं माझं जेवण बनवायचे आणि ते सर्व करायचे. आज तुम्हाला हे डाएट आहे, आज तुम्हाला हे डाएट आहे, आता तुम्हाला हे खायचं आहे. मी घरच्यांना विचारायचो हे तुम्हाला कसं माहिती, डॉक्टर मॅडमने सांगितलंय. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की डॉक्टर प्रमोदजी बडीगर आणि डॉक्टर शीतल बडीगर यांनी मला पर्सनली हँडल केलं. माझे केस ही त्यांनी अगदी घरचे व्यक्तिमत्व असल्यासारखं हँडल केलं. आणि ऑनलाईनच्या द्वारे त्यांच्याकडनं घेतलेल्या ट्रीटमेंटनी मला खूप सारा फरक पडला. आज घडीला मी तुमच्या समोर उभा आहे, 3 टाइम व्यवस्थित जेवण करतो. वजन जे घटलं होतं ते पूर्ण जरा नॉर्मलला आलेले आहे. नंतर मला अशी माहिती भेटली की ऑनलाईनचे जे काही डिटॉक्स सेशनचं ट्रीटमेंट घेतो, जरा प्रत्यक्ष फेस टू फेस किंवा निवासी शिबिर असतात. आजचं 3 दिवसाचं निवासी शिबिर आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. बॉडी आणि माइंड डिटॉक्स सेशन साठी मी एकही दिवस असा सेपरेटली दिला नव्हता. माझ्या आयुष्यातलं ही पहिलीच अशी वेळ आहे की 3 दिवस मी आज या ठिकाणी निवासी आलो आणि मला प्रथमतः असं जाणवलं, या ठिकाणी मी पाहिलं की आपण आपलं भोजन, दैनंदिन भोजन जे आपण करतो ते बिना ऑइल,
भाजी भाकरी हवी असं, किंवा हे हवंच ते हवंच जेवणामध्ये, आपल्या ताटामध्ये हा पदार्थ हवाच, हे हवंच. फॉर एक्झाम्पल आपण रुटीन मध्ये भाजी रोटी दाल चावल वगैरे घेतो एक्सेट्रा एक्सेट्रा, त्या विरहितही आपलं भोजन असतं, हे मला पहिल्यांदा कळलं. ह्या ठिकाणी जे काही वेगवेगळे सेशन्स झाले त्यामध्ये माइंड डिटॉक्स कसं असतं, माइंड डिटॉक्स असतं हे मला प्रथमतः या ठिकाणी जाणवलं. माइंड डिटॉक्स कसं असतं, बॉडी डिटॉक्स कसं असतं हे मला प्रथमतः माझ्या आयुष्यामध्ये मला अनुभवायला भेटलं. आपलं भोजन आपण सुस्थितीमध्ये कसं घ्यावं, याची सुसूत्रता कशी असावी, साधारण त्याची मांडणी मला ह्या 3 दिवसामध्ये समजली. नक्कीच मला माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या स्नेहमंडळी आप्तेष्ट यांना नक्कीच ही माहिती मी त्यांना देईल. मी या ठिकाणी तुम्हाला नक्की आवाहन करेन की तुम्ही एकदा तरी या ठिकाणी येऊन हे जे 3 दिवसाचं निवासी शिबिर म्हणजे 3 days बॉडी अँड माइंड डिटॉक्सेशनचं जे काही या ठिकाणी वर्कशॉप होतं ते तुम्ही नक्की अनुभवा. अजून एक मुद्दा मी प्रकर्षाने या ठिकाणी सांगू इच्छितो की माझं जे दैनंदिन कामकाज आहे, रुटीन जॉब माझा सांभाळताना मला माझा लॅपटॉप, माझा पीसी, माझा मोबाईल यावरती खूप हँडलिंग करावं लागतं. तर दर 15 मिनिटाला माझा मोबाईल मला चेक करावा लागतो. कोणाचा मेसेज आला का, कोणाचे कॉलिंग आले का, किंवा काही रिक्वायरमेंट आली का, मेल चेक करणं वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. बट तुम्ही जर ठरवलं तर त्यापासून तुम्ही ह्या गोष्टींपासून लांब राहायचं. जास्त वेळ मोबाईल पाहणं किंवा जास्त वेळ स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो. तो त्रास काय होतो आणि त्याच्यापासून जर तुम्हाला थोडंसं लांब राहिलं तर तुम्हाला पॉसिबल आहे का? आहे. मी ते अनुभवलं. दिवस माझा मोबाईल पासून, मी माझ्या स्क्रीन पासून, लॅपटॉप किंवा माझ्या पीसी पासून मी आज लांब आहे. काही फरक नाही पडलेला. उलट मला फ्रेश वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय. कुठलाही ताणतणाव नाहीये. डोळे सुस्थितीत आहे. आणि अन्यथा जास्त स्क्रीन पाहून, मोबाईल हँडल करून डोळे माझे अक्षरशः असे दुखायचे आणि जळजळ व्हायची. नक्की एकदा तुम्ही हा जो काही माइंड आणि बॉडी डिटॉक्सेशनचं जे काही वर्कशॉप आहे 3 दिवसाचं, नेक्स्ट त्याच्या डेट्स लवकरच डॉक्टर साहेब आपल्याला कळवतीलच. मी पुन्हा एकदा तुम्हाला जाहीर आवाहन करतो, एकदा तरी तुम्ही हे बॉडी अँड माइंड डिटॉक्सेशनचं शिबिर अनुभवावं. कारण इतरांचं मौखिक मीन्स ओरली ऐकणं किंवा जे काही बाहेर आपण रील्स वगैरे पाहतो ते पाहून आपण स्वतः त्याचं एक्सपेरिमेंट करणं आणि त्यातनं पडणारा फरक हा आपल्याला बॉडीला कितपत योग्य आहे. हा मग आपण ऑनलाईनचं पाहून हे करावं का? इट इज नॉट मीन दॅट की आपण ऑनलाईनचं पाहून ते फॉलो करावं. एकदा तरी तुम्ही प्रत्यक्ष येऊन त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यातनं प्रत्यक्ष काय आपल्याला अनुभवायला मिळतं हे तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशी मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर आवाहन करतो. बाकी ह्या ठिकाणी आल्यानंतर मला खूप काही शिकायला भेटलं. शब्दामध्ये, ऍक्च्युअली इन वर्ड्स मध्ये मी सांगू शकत नाही, परंतु इट इज अ टर्निंग पॉइंट ऑफ माय हेल्थ लाईफ. पुन्हा भेटूया. थँक्यू.